खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा करणार उपोषण। उद्या सकाळी सिंचन भवनाच्या बाहेर उपोषणाला सुरुवात करणार। पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी सुप्रिया सुळे करणार आंदोलन। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देणार विलेपार्लेतील जैन मंदिराला भेट। हर्षवर्धन सपकाळ हे जैन मंदिराला भेट देऊन पाडकामासंदर्भात घेणार माहिती। विलेपार्लेच्या जैन मंदिरासंदर्भात आज सुनावणी। मंदिराचं कामकाज अधिकृत असल्याचा मंदिर ट्रस्टचा आरोप, तर ट्रस्टनं राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीची आज सुनावणी। दहशतवादी तहवूर राणाची कुटुंबियांशी बोलण्यासाठी धडपड। कुटुंबियांशी बोलण्याच्या परवानगीसाठी कोर्टात दावे। एनआयला 23 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे निर्देश। हिंदी सक्तीवरून भाजप मनसेमध्ये बॅनर वॉर। ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती। भाजपच्या बॅनरला मनसेचं प्रत्युत्तर। धाराशिवमध्ये नागरिकांना आजारी पडल्यानंतर आयुष्यमान कार्डची आठवण। लोकांमध्ये आयुष्यमान कार्ड संदर्भात जनजागृती नाही, डॉक्टर ओमप्रकाश शेटेंचं वक्तव्य। अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्राप्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यामार्फत राष्ट्रपतींना साकडं। पीओपी मूर्तीवर मुंबईत बंदी कायम। मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयामध्ये बैठक। मूर्तिकारांच्या सर्व संघटनांबरोबर 24 एप्रिलला बैठक। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होण्याची शक्यता। राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यांनी पाणी टंचाईच्या संदर्भात देखील चर्चेची शक्यता। जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचं आज अनावरण। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या समोर उभारण्यात आलाय पुतळा, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार अनावरण। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक। आज दुपारी टिळक भवनात बैठकीचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक। संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी होणार बैठक। आमदारांनी आणि पक्षप्रमुख अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। संग्राम थोपटेंची काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी। आज करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश। देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थोपटेंचा पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर। कुडाळ एसटी स्टँडच्या मैदानावर भरणार महामेळावा। काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई आज नाशिक दौऱ्यावर। नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा पाडल्यानंतर दलवाई पाहणी करणार आणि येथील नागरिकांसोबत देखील साधणार संवाद। माजी खासदार संजय काका पाटलांसाठी भाजपचे दरवाजे बंद। विशाल पाटलांनी दिलेल्या ऑफरवर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। तुर्तास उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कुणीही बोलू नका। राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। परदेशातून मुंबईत आल्यावर 29 एप्रिलला राज ठाकरे स्वतः भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप। पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय, तर अन्य 2 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा। पुण्यामध्ये रस्ते दुरुस्तीच्या 65 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता। महापालिकेच्या अंदाज समितीच्या बैठकीमध्ये मान्यता। तातडीच्या कामांसाठीच्या निविदांचा कालावधी कमी करण्याचा निर्णय। ठाकरे बंधू एकत्र आल्यास कायमचं शेतात जाऊ, कायमच्या संघाच्या शाखेत जाऊ अशी काहींना भीती। संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांना खोचक टोला। पोर्शे प्रकरणामध्ये सर्वात मोठी अपडेट। ससूनच्या 2 डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना निलंबित। आरोपींचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी निलंबन। बुलढाण्यामध्ये केस गळतीनंतर आता नख गळती। 2 दिवसामध्ये 56 रुग्ण आढळले। संपूर्ण तपासणीनंतरच नख गळतीचं कारण होणार स्पष्ट। जिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। जिशान सिद्दीकींच्या मेल आयडीवर धमकीचा मेल। वडिलांसारखे तुझेही हाल करू मेलवरून धमकी। मेलवरून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी। मिरज ग्रामीण भागातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील महिला पदाधिकाऱ्याचा जनसुराज्य पक्षामध्ये जाहीर प्रवेश। नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ठोकला रामराव। उल्हासनगरमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक। शासन निर्णय तत्काळ रद्द करण्याची मनसेची मागणी। जालन्यात शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। दलित आदिवासींचं भूमिधारण कस्तपट्टे त्यांच्या नावे करून त्यांना सातबारा देण्याच्या मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन।
गडचिरोलीमध्ये वाळू माफियांनी बुडवला तब्बल 100 कोटींचा महसूल. भाजपचे माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांचा दावा. जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याची खंत. धाराशिवमध्ये कापसे बंधूंनी आपल्या ऊसाच्या शेतातच सुरू केले रसवंती. कारखान्याला ऊस न देता रसवंतीतून करतायत लाखोंची कमाई. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात मंत्री संजय राठोडांच्या हस्ते महापूजा. आमदार संतोष बांगर यांच्या वतीनं मंत्री संजय राठोडांचा सत्कार. लोकशाही मराठीच्या बातमीच्या आरोग्य विभागाकडून दखल. सिद्धेश्वरमधील बंद पडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न. आमदार संतोष बांगरांच्या हस्ते लोकार्पण. जळगावमध्ये संतप्त महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. घटनेला अनेक दिवस उलटूनही विनयभंगाचा गुन्हा दाखल न झाल्यानं महिला आक्रमक. कल्याणमध्ये महावितरणाच्या बेशिस्त कारभारामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक. 20 मे पर्यंत सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळं ठोकण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून इशारा. निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम अजूनही वितरित न झाल्यानं छावा संघटना आक्रमक. विमा अधिकाऱ्याच्या खुर्चीला बेशर्माच्या पानांचा हार घालत निषेध. ब्रह्मपुरीतील अड्याळ टेकडी परिसरामध्ये पोहोचत पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी घेतलं राष्ट्रसंतांच्या समाधीचं दर्शन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं पालकमंत्र्यांकडून आवाहन. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढल्यानं पाण्याचं संकट. त्यामुळे विविध भागात महापालिकेच्या 12 टँकरनं पाणी पुरवठा करत 90 ठिकाणी बसवल्या तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या. नागपूरमध्ये वाढली 4,63,000 झाडं. 14 वर्षानंतर वृक्ष गणनेतून समोर आली आकडेवारी. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना दिलासा. चंद्रपूर जगामध्ये सर्वात उष्ण शहर ठरलं. शहराचा पारा 45.6 अंशांवर पोहोचला. पुढील 5 दिवस विदर्भ मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. आयुक्तांकडून 27 एप्रिलचा मुहूर्त. धाराशिवच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये उन्हाळ्यात प्रवाशांची लूट. पाणी बॉटलची किंमत 15 रुपये असताना प्रवाशांना विकली जाते 20 रुपयाला. प्रवाशांची लूट करणाऱ्या विक्रेत्यावर कोणाचा वरदहस्त? प्रवाशांमधून विचारला जातोय संतप्त प्रश्न. खड्डे भरण्याच्या खर्चामध्ये मुंबई पालिकेकडून 60% कपात. मोठ्या प्रमाणात रस्ते काँक्रिटीकरण सुरू असल्यानं हा निर्णय. खड्डे भरण्यासाठी पालिकेकडून 79 कोटी रुपये खर्च केले जाणार. देशात 4थ्या क्रमांकाचं सर्वोच्च तापमान. अमरावतीमध्ये जिल्ह्याचं 44.4 अंश सेल्सिअस तापमान. आणखी 2 दिवस उष्णतेची लाट. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. देशातील 45.6 अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद. चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर. महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट. गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई. 358 गावांनी 1026 वाड्यावस्त्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई. 30 गावांपर्यंत टँकरही पोहोचू शकत नाहीत. अमरावती जिल्ह्यामध्ये 776 गावात पाणी टंचाई. मे महिन्यामध्ये आणखी भीषण परिस्थिती होण्याची शक्यता. सांगलीच्या आष्टा परिसरामध्ये गव्या रेड्याचा मुक्त संचार. गव्यानं शेतीची नासधूस केल्यानं शेतीचं मोठं नुकसान. मुक्त संचार करणाऱ्या गव्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण. परभणीच्या चिकलठाणा पाटी येथे शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये संपादित जमिनीच्या मोबदल्याची केली मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहक न्यायालयामध्ये घोरपड शिरल्यानं कामकाज झालं ठप्प. वन्यजीव संस्था सदस्यांनी सुरक्षित पकडून केलं निसर्गमुक्त. सांगलीमध्ये खरसुंडीची श्री सिद्धनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू. यात्रेच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी मिरवणूक सोहळा पार पडणार. भाविक मोठ्या संख्येनं यात्रेसाठी उपस्थित. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन. कुस्ती मैदानात छोट्या मोठ्या सुमारे 50 पेक्षा अधिक कुस्त्या. सांगलीच्या शेटफळेच्या सिद्धनाथांच्या अष्टमी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात. यात्रेच्या निमित्तानं 2 दिवस विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन. बीडमध्ये नवसाला पावणाऱ्या हनुमानाचा यात्रोत्सव साजरा. गावातील 200 तरुणांनी हनुमानी पायांनी गंगेचं पाणी कावडींना आणत हनुमंताचा केला अभिषेक. लाखो भाविकांची हनुमंताच्या दर्शनासाठी गर्दी.
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांना होत असलेल्या साहित्य वाटपामध्ये अनियमितता, साहित्य वेळेत न मिळाल्याने कामगारांची तक्रार. सिल्लोड शहरामध्ये 3 दिवसाआड पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे घटतोय खिळणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा. पाणी जपून वापरण्याचे नगर परिषदेच्या वतीनं नागरिकांना आवाहन. मुंबईच्या मानखुर्दमध्ये घरात सिलेंडरचा भीषण स्फोट. घटनेत एका मुलीचा मृत्यू. आगीत संपूर्ण घर जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे 1 एकर कारल्याची शेती आगीत जळून खाक. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील घटना. घटनेमुळे शेतकऱ्याचं सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान. पेट्रोल भरण्याच्या वादातून 2 अज्ञात इस्मांकडून तरुणाला लोखंडी पाईपनं मारहाण. अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील पेट्रोल पंपावरील घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. जालन्यामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. वाळू उपसा करणारे 5 ट्रॅक्टर पोलिसांनी घेतले ताब्यात. तिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा डेपोला आग. आगीमध्ये शेकडो टन कचरा जळून खाक. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांना आग विझवण्यात यश. परभणीमध्ये पाण्यात बुडालेला बेपत्ता मच्छीमार आढळला मृतावस्थेमध्ये. 3 दिवसांच्या शोधानंतर अखेर 4थ्या दिवशी पाण्यावर तरंगताना आढळला त्याचा मृतदेह. रिक्षा चोरी प्रकरणी कोलचेवाडी पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक. चोरी केलेली रिक्षा पोलिसांनी केली जप्त. पाईंदर पूर्वमधील इंदिरा गांधी उद्यानामध्ये अनेक मासे मृत्युमुखी. तलावात टाकलेल्या ब्रेडमुळे पाणी दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.